सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। काल मंत्रालयात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कृषी मंत्र्यांची बैठक घेतली। 31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करणार असल्याचे सरकारने सांगितले, पण रविकांत तुपकर यांनी सरकारच्या या घोषणेवर जोरदार प्रहार केला असून त्यांच्या तारखांवर विश्वास ठेवू नका, याआधी त्यांनी अनेक तारखा दिल्या, त्यांच्या बातमी पेपरमध्ये छापून आल्या असे म्हणत तुपकर यांनी जुन्या बातम्यांची कात्रणे दाखवली। मराठवाडा आणि विदर्भात मिळून एकूण 10 जिल्हानिहाय बैठका घेण्याचे नियोजन असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात स्थानिक जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत या बैठका होणार आहेत। या बैठकांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला सहभागी होणार आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसनं विदर्भ आणि मराठवाड्यावर विशेष लक्ष दिले असल्याचे दिसून आले आहे। आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून काँग्रेस विदर्भ आणि मराठवाड्यावर खास फोकस करत आहे। लवकरच त्या अनुषंगाने मराठवाडा आणि विदर्भात खास बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे। असे असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही आज रोजी शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। या यात्रेच्या पहिल्याच दिवशी जुन्नर शहरात एक मोठी दुर्घटना टळली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला होता। क्रेन पुतळ्याच्या दिशेने खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत तांत्रिक बिघाड झाला। या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख हे थोडक्यात बचावले। या घटनाक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जोरदार बैठका होत असतानाच महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता आहे। आज छत्रपती संभाजीनगर येथे बच्चू कडू भव्य मोर्चा काढणार आहे। या मोर्चेतून बच्चू कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीबाबत सूचक संकेत दिले आहेत, ज्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे। सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागानुसार भाजप आमदारांच्या बैठका घेत असल्याचं चित्र आहे। काल रात्री फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी आमदारांना विधानसभेचा कानमंत्र दिला आहे। तसेच जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट देणार असल्याचं सांगितल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची धाकधूक वाढली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा जनसन्मान यात्रेचा दौरा नाशिकमध्ये झाला। या दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे। मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास 5,88,000 शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये पीक विमा रक्कम खात्यात जमा होणार आहे। येत्या 31 ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे।
पूजा खेडकर प्रकरणानंतर बनावट प्रमाणपत्राचा आधार घेत अनेक जण अधिकारी झाल्याचे प्रकरणे समोर येऊ लागली आहे. काही जणांनी दृष्टिदोष असल्याचे सांगितले तर काहींनी लोकोमोटिव्ह डिसऑर्डर्स असल्याचे सर्टिफिकेट दाखल केले आहे, तर काहींनी EWS कोट्यातून नोकरी मिळवली आहे. यावर प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी तिखट प्रतिक्रिया देत आपली नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. मंत्रालयात जर अंध आणि दिव्यांग शिक्षकांना त्यांच्या वेतनाच्या एरियर्ससाठी लाच द्यावी लागत असेल तर ही अतिशय शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरात वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने वाढत आहे. त्यातच ठिकठिकाणी अनेक उड्डाणपूल, एक्सप्रेस वेची कामही रखडली आहेत, तर सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अशातच एका दुरावस्था झालेल्या रस्त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. तसेच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पुणे शहराजवळ असलेल्या यवत येथील एका कंपनीत धोकादायक प्रकार घडलाय. फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती सुरू झाली आहे. यामुळे कारखान्यातील काम करणाऱ्या 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 17 जणांमध्ये अनेक महिला असून एका महिलेची प्रकृती ही चिंताजनक आहे. तिला ICU मध्ये ठेवले आहे. यवत जवळील भाडगाव येथे बुधवारी सकाळी रेडी टू ईट फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये ही घटना घडली. सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील 5 जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 5 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.